एक गोष्ट जाणा साहेब, जर महादेव खरं परमात्मा होते, तर वेदांचे महाज्ञाता, महाज्ञानी प्रजापती दक्ष स्वतः ब्रह्माचे पुत्र त्यांना का नाही ओळखू शकले? तसंच जसं तुम्ही सायन्सवाले ईश्वराच्या अस्तित्वाला नाकारता, मग तर ठीक आहे, कारण आम्ही आमच्या जिज्ञासा स्वतः लावू शकतो. आम्हाला कोणत्या देवावर विश्वास ठेवायची गरज नाही. आणि म्हणूनच तर त्यांचं नाव दक्ष आहे. म्हणजे कधी विचार केलाय का की प्रजापती दक्षचं नाव दक्षच का, दुसरं का नाही? नावात काय असतं साहेब? सनातनचं वैशिष्ट्य जे आहे साहेब, अटेन्शन टू द डिटेल्स. प्रत्येक एलिमेंटचा काही ना काही अर्थ असतो, जो पूर्ण स्टोरीचा सारांश बदलू शकतो. आणि या स्टोरीमध्ये तो एलिमेंट आहे प्रजापती दक्षचं नाव. कसं? दक्षचा अर्थ असतो सक्षम, योग्य, कॅपेबल. आणि ब्रह्माच्या सगळ्या पुत्रांमध्ये फक्त तेच होते जे या पृथ्वीच्या संचलनासाठी योग्य, म्हणजे दक्ष होते. ओके, बट त्यांच्या योग्यतेचा महादेवाबद्दल द्वेषचं काय कनेक्शन? तेच जे सायन्सच्या एक्झिस्टन्सचं ईश्वराच्या नॉन एक्झिस्टन्स सोबत आहे. तर तुमच्या हिशोबाने प्रॉब्लेम सायन्स किंवा प्रजापती दक्षची योग्यता आहे? प्रॉब्लेम सायन्स किंवा दक्षची दक्षता नाही, प्रॉब्लेम त्या दक्षतेपासून जन्मणारा अहंकार आहे. कोणता अहंकार? प्रजापती दक्ष तर वेद आणि पूर्णांचे महाज्ञानी होते. प्रत्येक मार्गावर हे ज्ञान पण एक साखळीसारखं आहे, कारण या ज्ञानपासूनच जन्मतो अहंकार, ज्याला मॉडर्न सायकोलॉजीमध्ये कॉन्फिडन्स बायस किंवा इल्युजन ऑफ मास्टरी पण म्हणतात. जेव्हा माणूस आपल्या ज्ञान आणि विशेषतामुळे हे समजून बसतो की त्याला आता कुठल्याही ज्ञान, सेल्फ अवेअरनेस, आत्मनिरीक्षण किंवा विनम्रताची गरजच नाही. ठीक आहे, मानून घेऊ त्यांना इगो प्रॉब्लेम, त्यांचा महादेवासोबत वैर करायचं काय लॉजिक? ते तर त्यांचे जावई होते. शिव फक्त एक व्यक्तीचं नाव नाही, ती सुद्धा एक चेतना आहे, जी सर्व गुण अवगुण साकार निराकारचा सोर्स आहे. पण ज्ञानच्या अभिमानात चूर झालेला माणूस त्या सोर्स, त्या कॉन्शियसनेसलाच नकार देऊन स्वतःला करता धरता समजून बसतो. त्याला वाटतं की त्याला आता कुठल्याही आत्मबोध किंवा हायर कॉन्शियसनेसची गरजच नाही. हो, पण हे पूर्ण भांडण यज्ञावरच का झालं? जर त्यांना महादेवाचा इतका रागच होता, तर त्यांनी सतीचं लग्न नव्हतं केलं पाहिजे महादेवासोबत. कारण सतीरूपी शक्ती चेतनारूपी शिवजवळच आकर्षित होते. अहंकार त्याला थांबवू शकत नाही. आणि वेदांतिक दृष्टिकोनाने यज्ञ रिप्रेझेंट करतं आत्मपरिवर्तनासाठी केले गेलेले कर्म किंवा साधना, ज्यात व्यक्ती अग्निरूपी विवेकमध्ये आपला अहंकार आणि वासनांची आहुती देते. पण या स्टोरीमध्ये यज्ञ योग्यता आणि ज्ञानने भरपूर, पण शिव म्हणजे चेतना किंवा आत्मबोधपेक्षा वेगळा कर्म आहे. इथे बाहेरी अनुष्ठान तर आहे, पण अहंकार आहुती बनायलाच तयार. आणि बहुतेक हेच कारण होतं की सती त्या यज्ञामध्ये पोहोचते. म्हणजे सती पण काही सिम्बॉलाइज करते.